भाऊ यावेळेस बागाचा खोडा झाला का डायरेक्ट iPhone 17 रोज घेऊन टाकतो डायरेक्ट पुरींमध्ये हवा. हा रे मलाही तेच वाटते. एकदा का बागाचा चांगला खुडा झाला का डायरेक्ट एखादी स्कॉर्पिओ घेऊन टाकावा. काय हो तुम्हाला कोणत्या पोरींमध्ये हवा करायची हा? अरे मला नाही गरज कुठल्या पोरींमध्ये हवा करायची. अरे आपलं क्षेत्र पाहून मार्केटमध्ये ऑलरेडी आपली हवा आहे. बागात तर भेट नाही लेवल. पैलवान आला ग पैलवान आला. सरपंच आहेत ना? आईला आलं परत आहे चोटाळगिरी करायला. आईला आज काय करतय बायकोने हाणलं काय परी त्याला. काय रे अरे काय गप्पा चालू आहे. काय नाही हो हा म्हणत होता बायकोने आणलं म्हणे तुम्हाला. कोणत्या कोणत्या सरपंच मी सरपंच झपट्यात कबूतर. अहो काही नाही ते नेमके खुड्यानंतर काय काय घ्यायचं ना त्याची प्लॅनिंग चालू आहे. अरे मी पण तीच वाट बघून ये. एकदा काय खुळा झाला मग निसता. आणि मग काय दुसरं लग्न करतात काय कुठे. अरे काय तू दिसत माझ्या दुखत्या नसवर बोट ठेवतो रे. पुरीचे लग्न करायचे दिवस आलेत. काय खुडा झाला की तुमच्याकडे सगळं खुडा झाल्यावरच करतात का? मॅडम अहो शेती म्हणजे गेमच मोठा आहे. आमच्या शेतकऱ्याचं जीवन म्हणजे वर्षभर कष्ट आणि तेव्हा कुठं बाग निघाल्यावर फळ. बापरे पण ही तर रिस्कच म्हणता येईल. अहो म्हणून तर म्हणतो शेती सत्य बस की बात नाही. त्यासाठी पट्ट्या पण लेवलचाच पाहिजे. एक नंबर बोलला बघ. पण हे घर असेच टिकाऊ क्वालिटी होण्यासाठी कोणतं औषध मारावं ती कळतच नाही रे. अहो आम्ही छाटणीनंतर आपले द्राक्षाकडे जेव्हा नाजूक अवस्थेत होते ना तेव्हाच आपल्या सूरज अॅग्रो केमिकलचं ब्राईट सीपीपीयू 400 ml फवारलं. त्याच्यानंतर सेटिंग स्प्रेला 22 ते 25 दिवसाच्या दरम्यान अजून एक हात देऊन टाकलं. त्याच्यामुळेच तर आपल्या द्राक्षाकडे एवढी क्वालिटी. आणि हा हे आम्ही दुसऱ्या डिपिंगला पण घेणारी आणि तिसऱ्या डिपिंगला पण घेणारी. अरे हे तर एकच नंबर दिसतोय. हा आम्ही पण आता हेच वापरणार. आणि हा आपल्या ठेवा कोणाला सांगू नका. अरे मी कशाला कोणाला सांगतोय. कशाला लोकांचा फायदा करायचा. आयला काय कपटी माणूस आहे. तुम्ही राजकारणात थांबव शेती कायला करताय. अहो गंमत करत होतो. तुम्ही वापरा आणि बाकीच्या नाही सांगा वापरायला. कारण जेव्हा असेल शेतकऱ्यांना ब्राईटची साथ तेव्हा उत्पन्न होईल हमखास.